नमस्कार मंडळी. मित्रांनो, आज तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी 97% डॉक्टर्स कधीही सांगणार नाहीत. गेल्या वर्षी फक्त अमेरिकेत 3 लाख वृद्ध कावीळ होऊन मरण पावले आणि हिप फ्रॅक्चरमधून वाचलेल्यांपैकी 20% लोक 1 वर्षाच्या आतच जग सोडून गेले. परंतु तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या 5 गोष्टी हे सर्व थांबवू शकल्या असत्या. तुम्हाला 72 वर्षांच्या रमाबाईंची गोष्ट सांगितली पाहिजे. 8 आठवड्यापूर्वी त्या व्हीलचेअरवर होत्या आणि आज धावत जिने चढतात. त्यांनी असं काय खाल्लं हेच पुढच्या काही मिनिटात तुम्हाला कळेल. ते रहस्य ज्यासाठी तब्बल 25 वर्षे संशोधन करण्यात आले आहे. या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर दीपक कुलकर्णी, जे एक पोषण तज्ज्ञ आहेत, त्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी 15,000हून अधिक वयस्कर लोकांना कोणत्याही औषधाशिवाय पायांची ताकद परत मिळवून दिली आहे. आणि आज ते आपल्याला तो फॉर्म्युला सांगणार आहेत, जो मेडिकल जर्नलमध्ये छापून आला पण कधी बातमीमध्ये आला नाही. कारण जर लोकांना हे कळलं तर वेदनाशामक औषधांचा 50,000 कोटींचा व्यवसाय रात्रीत कोसळेल. कमेंटमध्ये आपलं वय लिहा. जर तुम्ही 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल तर हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. प्रत्येक कमेंट वाचून त्याला उत्तर दिले जाईल. आता लक्ष देऊन ऐका. वय वाढण्यासोबत शरीरासमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे पायांची कमजोरी. तरुणपणीच्या पायावर आपण तासनतास काम करतो, धावतो, खेळतो. तेच पाय जसजसे वर्षे सरतात तसे आपली साथ सोडू लागतात. सकाळी उठल्याबरोबर गुडघ्यात वेदना, थोडा वेळ उभं राहिल्यानंतर थकवा आणि जिने चढताना पायामध्ये जडपणा जाणवतो. पण हे फक्त वाढत्या वयामुळे होत नाही. याचं खरं कारण आहे आपल्या आहारात आणि जीवनशैलीत निर्माण झालेल्या त्रुटी. वैज्ञानिक संशोधनानुसार वयाच्या 40 नंतर स्नायू दरवर्षी 1% आकृसून कमकुवत होऊ लागतात. यालाच स्कार्पेनिया म्हणतात. हे ऐकायला भीतीदायक वाटेल, पण तुम्ही वाट पाहण्यात घालवलेल्या प्रत्येक दिवशी तुम्ही 0.1% स्नायू गमावता. 6 महिने वाट पाहण्याचा अर्थ आहे अर्धा ते पाऊण टक्के ताकद नाहीशी होणे. 2 वर्षात 4 ते 5% आणि त्यानंतर व्हीलचेअर, मुलांवर अवलंबित आणि दवाखान्याच्या फेरा. पण चांगली बातमी ही आहे की शरीरामध्ये स्वतःला पुन्हा निरोगी करण्याची क्षमता असते. फक्त त्याला योग्य पोषण आणि योग्य आहार देण्याची गरज आहे. आणि अशाच 5 गोष्टींबद्दल माहिती दिली जाणार आहे, ज्या तुमच्या स्वयंपाकघरात आहेत. या 5 पैकी 3ऱ्या क्रमांकाची गोष्ट सर्वात शक्तिशाली आहे, जिला 94% लोक चुकीच्या पद्धतीने खातात. त्यामुळे त्यांना काहीच फायदा होत नाही. आणि 5वी गोष्ट गेम चेंजर आहे. तिने ऑस्टिओपोरोसिसच्या 3ऱ्या स्टेजला 3 महिन्यात बरे केले आहे. जर ही माहिती तुम्हाला कामाची वाटत असेल तर लाईक बटन नक्की दाबा, जेणेकरून ही माहिती अशा लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांना याची खरोखरच गरज आहे. पहिली गोष्ट आहे बाजरी. पण थांबा, आधी तुम्हाला सुनीताबाईंची गोष्ट सांगते. वय वर्षे 68, पुण्यातील तुळशीबाग परिसरात राहणाऱ्या. 6 महिन्यापूर्वी गुडघ्यात इतक्या वेदना होत होत्या की 10 पावलंही चालता येत नव्हतं. मुलाने सांगितले की मी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करून घे, 3 लाख रुपये खर्च येईल. सुनीताबाईंकडे एवढे पैसे नव्हते. त्या रोज रडायच्या. त्यांना वाटायचं की आयुष्यच संपलं. पण एक दिवस त्यांच्या सुनेने एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडून बाजरीबद्दल ऐकले होते. सुनीताबाईंनी विचार केला, प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्यांनी रोज सकाळी बाजरीची खिचडी खाण्यास सुरुवात केली. पहिला आठवडा गेला, काहीच बदल जाणवला नाही. सुनीताबाई निराश होऊ लागल्या. दुसऱ्या आठवड्यात त्यांना थोडा आराम वाटू लागला. सकाळी उठणं थोडं सोपं झालं. 4थ्या आठवड्यापर्यंत त्या काठीशिवाय 100 मीटर चालू शकत होत्या. 8व्या आठवड्यात तर त्या 1.5 किलोमीटरवर असलेल्या मंदिरापर्यंत चालत गेल्या. आज ती व्हीलचेअर घराच्या कोपऱ्यात उभी आहे आणि सुनीताबाई स्वतः बाजारात जातात. त्यांनी फोनवर सांगितले, डॉक्टर साहेब, मला वाटलं होतं आयुष्य संपलं, पण बाजरीने मला दुसरं आयुष्य दिलं. बाजरीला धान्याचा राजा म्हटले जाते. 2019 मध्ये झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की
जे लोक बाजरी खातात त्यांच्यात हाड तुटण्याचा धोका 47% कमी असतो. 47% ही काही छोटी संख्या नाही. बाजरीमध्ये दुधापेक्षा 5 पट जास्त कॅल्शियम असतं. 100 ग्रॅम बाजरी 344 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. त्यात असलेलं मॅग्नेशियम कॅल्शियमला हाडामध्ये शोषून घेण्यास मदत करतं. यामुळेच दूध पिण्यापेक्षा बाजरीचा जास्त चांगला परिणाम होतो. यातील आयर्नमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं, ज्यामुळे स्नायूंना जास्त ऑक्सिजन मिळतो. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि प्लायसिन नावाचं अॅमिनो ॲसिड स्नायूंची दुरुस्ती आणि नवीन उत्तकांच्या निर्मितीसाठी मदत करतो. अर्धा कप बाजरी रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी धुवून 2 कप पाण्यात भिजवा. त्यात चिमूटभर हळद, जिरे आणि थोडी मूग डाळ घालू शकता. ही खिचडी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये खा. जर तुम्ही याआधी बाजरी खाल्ली असेल तर कमेंटमध्ये बाजरी असे लिहा. किती लोकांनी याचा वापर केला आहे हे जाणून घ्यायला आवडेल. पण बाजरी ही तर फक्त सुरुवात आहे. आता तुम्हाला त्या गोष्टीबद्दल माहिती मिळेल जी 94% लोक चुकीच्या पद्धतीने खातात. ही दुसरी गोष्ट 10 पट जास्त शक्तिशाली आहे आणि यामागे एक संशोधन आहे जे 2004 मध्ये प्रसिद्ध झालं, पण कधी मोठी बातमी बनली नाही. का हे तुम्हाला 2 मिनिटात कळेल. दुसरी गोष्ट आहे पांढरे तीळ. यासाठी तुम्हाला नागपूरचे रहिवाशी रमेश रावांची गोष्ट सांगते. वय 71 वर्ष, स्टेज 2 ऑस्टिओपोरोसिस. त्यांची बोन डेन्सिटी उणे 2.8 होती, जी एक अत्यंत धोकादायक पातळी आहे. डॉक्टरांनी रमेश रावांना इशारा दिला होता की एकदा जरी पडला तरी हिप फ्रॅक्चर होईल, आणि हिप फ्रॅक्चर म्हणजे 6 महिने अंथरुणाला खिळणे. त्यांच्या वयात अंथरुणाला खिळणे म्हणजे मृत्यूदंडासारखंच होतं. डॉक्टरांनी सांगितले, खूप काळजी घ्या, कुठेही जाऊ नका, घरातच राहा. रमेश रावांचे आयुष्य एका तुरुंगासारखं झालं होतं. ते स्वतःच्या घरातच कैदी बनले होते. सतत भीती वाटायची, एक चुकीचं पाऊल आणि सगळं संपलं. पण त्यांनी एका आयुर्वेदिक वैद्याकडून तिळाबद्दल ऐकलं. त्यांनी रोज 2 चमचे भाजलेले तीळ खायला सुरुवात केली. सोबत गुळाचे लाडू बनवले. 3 महिन्यानंतर बोन स्कॅन करण्यात आलं. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला आणि ते थक्क झाले. बोन डेन्सिटी उणे 2.1 झाली होती. तब्बल 12% सुधारणा. डॉक्टर म्हणाले, 25 वर्षात मी असं कधीच पाहिलं नाही. तुम्ही काय केलं? आज रमेश राव सायकल चालवतात. हो, वयाच्या 71व्या वर्षी त्यांची मुलं आता त्यांच्यासाठी घाबरत नाहीत, तर अभिमान बाळगतात. आता ते संशोधन ऐका जे लपवून ठेवण्यात आले. 2004 मध्ये जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने रजोनिवृत्तीनंतर ऑस्टिओपोरोसिसचा त्रास असलेल्या 200 महिलांवर एक चाचणी केली. निम्म्या महिलांना कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या आणि निम्म्या महिलांना रोज 2 चमचे तीळ देण्यात आले. 6 महिन्यानंतर निकाल समोर आला. औषध घेणाऱ्या गटात 2% सुधारणा झाली होती, तर तीळ खाणाऱ्या गटात 8% सुधारणा दिसून आली, म्हणजे तब्बल 4 पट जास्त. पण हे संशोधन कधीही मोठ्या माध्यमांमध्ये आले नाही. का? कारण लोकांना जर कळलं की तीळ कॅल्शियमच्या गोळ्यापेक्षा 6 पट जास्त प्रभावी आहे, तर औषधं कोण विकत घेईल? जर ही माहिती तुमच्यासाठी नवीन असेल तर लाईक बटन दाबा. यामुळे ही माहिती अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तिळामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं. यात मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस सुद्धा मुबलक प्रमाणात असतं. मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतं. जर तुमच्या पायात वारंवार गोळे येत असतील तर हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षण आहे. पण लोक सर्वात मोठी चूक ही करतात की ते तीळ थेट खातात. हे चुकीचं आहे. तिळावर एक आवरण असतं. जर ते वाढले नाही तर त्यातील पोषक तत्व मिळत नाहीत. योग्य पद्धत अशी आहे, तीळ हलके भाजून खा, थंड करा आणि मग त्याची पूड करा. रोज 2 चमचे तिळाची पूड दह्यात मिसळून खा किंवा सॅलडवर भुरभुरा. कुठेच जाऊ नका. थांबा, आपण अर्ध्यावर आलो आहोत. सर्वात मोठे रहस्य अजून बाकी आहे. ही तिसरी गोष्ट इतकी शक्तिशाली आहे की ती मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली. पण औषध कंपन्यांनी ती दाबून टाकली. का? कारण ती आयब्रुफेन या गोळीपेक्षा 3 पट जास्त प्रभावी आहे.
तेही कोणत्याही दुष्परिणामाशिवाय. तिसरी गोष्ट आहे मेथीदाणे. आणि यासाठी तुम्हाला मुंबईच्या 65 वर्षी लीलाबाईंची गोष्ट ऐकवली पाहिजे. त्यांना ग्रॅमेटॉइड आर्थरायटिसचा त्रास होता. दोन्ही हातांमध्ये इतक्या वेदना होत्या की चहाचा कप सुद्धा धरवत नव्हता. त्या रोज 8 वेदनाशामक गोळ्या खायच्या आणि त्यांच्या दुष्परिणामामुळे पोटात अल्सर झाला होता. आईच्या वेदना पाहून लीलाबाईची मुलगी एक दिवस रडत होती. तिने ठरवलं काहीतरी करायलाच हवं. तिने इंटरनेटवर आयुर्वेदाबद्दल शोधलं आणि तिला मेथीच्या दाण्याबद्दल माहिती मिळाली. लीलाबाईंनी भिजवलेले मेथीदाणे खाण्यास सुरुवात केली. 4 आठवड्यात त्यांच्या गोळ्या 8 वरून 4 झाल्या. 8 आठवड्यात फक्त 1 गोळी सुरू होती आणि 12 आठवड्यात औषधं पूर्णपणे बंद झाली. आज लीलाबाई वेदनाशिवाय आपल्या नातीसाठी पकोडे बनवतात, स्वेटर विणतात. त्यांचे हात पुन्हा तरुण झाल्यासारखे झाले आहेत. मेथीमध्ये डायोजेनिन आणि सायपोनिन नावाची संयुगे असतात, जी शरीरातील सूज कमी करतात. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की रोज मेथी खाल्ल्याने 4 आठवड्यात 67% वेदना कमी होतात. 67% आणि तेही कोणतेही दुष्परिणाम न होता. मेथीमध्ये पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं. हे पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. मधुमेहांच्या रुग्णांसाठी हे एक वरदान आहे. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर कमेंटमध्ये 1 लिहा, नसेल तर 2 लिहा. किती लोकांना याची गरज आहे हे जाणून घ्यायचे आहे. रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी चावून खा आणि ते पाणी प्या. जर कडू लागत असेल तर त्यात थोडा मध मिसळू शकता. आता चौथी ही गोष्ट आहे ही थोडी वादग्रस्त आहे, कारण लोकांना वाटतं की यामुळे वजन वाढतं. पण सत्य याच्या उलट आहे. ही गोष्ट स्नायू बनवते आणि हृदयाला मजबूत करते. चौथी गोष्ट आहे भिजवलेले शेंगदाणे. तुम्हाला नाशिकचे 73 वर्षाचे जोसेफ काकांची गोष्ट सांगते. त्यांचे हात पाय थरथरायचे. स्नायूमध्ये इतका अशक्तपणा होता की ते आपल्या 3 वर्षाच्या नातवाला उचलून घेऊ शकत नव्हते. जोसेफ काका तरुणपणी इतके मजबूत होते की 2 माणसांना सहज उचलायचे आणि आता 3 वर्षाच्या मुलालाही उचलता येत नव्हते. प्रत्येक वेळी जेव्हा नातू धावत यायचा आणि म्हणायचा, आजोबा मला उचला, तेव्हा जोसेफ काकांना मान फिरवावी लागायची. आपला अशक्तपणा नातवाने पाहू नये असं त्यांना वाटायचे. ते प्रत्येक रात्री रडायचे. विचार करायचे, माझ्यात आता काहीच उरलं नाही. पण त्यांच्या मुलीने त्यांना तज्ज्ञाकडे आणले. त्यांना रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे आणि बाकीच्या 4 गोष्टी खाण्यास सांगण्यात आले. 6 आठवड्यात जोसेफ काका आधाराशिवाय खुर्चीवरून उभे राहू शकत होते. 3 महिन्यात त्यांनी आपल्या नातवाला कडेवर उचलून घेतले. त्या दिवशी जोसेफ काका आणि त्यांचा नातू दोघेही रडत होते, आनंदाच्या अश्रूंनी. आज जोसेफ काका बागेत नातवासोबत फुटबॉल खेळतात. त्यांनी फोन करून सांगितले, डॉक्टर साहेब, मला पुन्हा एकदा खरं आयुष्य जगल्यासारखं वाटत आहे. हा व्हिडिओ तुमच्या आई-वडिलांना नक्की शेअर करा. खाली शेअर बटन आहे. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये 25 ग्रॅम प्रोटीन असतं. हे स्नायूंसाठी रामबाण उपाय आहे. यात प्रेसोव्हिट्रॉल नावाचा घटकही आहे, जो हृदयाला मजबूत बनवतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो. चांगला कोलेस्ट्रॉल वाढवतो आणि वाईट कमी होतो. पण भाजलेले शेंगदाणे नव्हे तर भिजवलेले. रात्री 10-15 कच्चे शेंगदाणे भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी हळूहळू चावून खा. प्रत्येक दाणा नीट चावणं गरजेचं आहे. 5वा पदार्थ गेम चेंजर आहे. जर पहिल्या 4 गोष्टी सैनिक असतील तर 5वी गोष्ट सेनापती आहे. ही एकटीच ऑस्टिओपोरोसिसच्या 3ऱ्या स्टेजला बरी करू शकते. फक्त 2 मिनिटं थांबा. 5वी गोष्ट आहे भिजवलेले चणे किंवा मोड आलेले चणे. तुम्हाला सोलापूरच्या 69 वर्षी सुषमाताईंची गोष्ट सांगते. त्यांच्यात इतका अशक्तपणा होता की अंथरुणावरून उठणंही कठीण झालं होतं. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाले होते. डॉक्टरांनी सांगितले की रक्त चढवावं लागेल. सुषमाताईंना इंजेक्शनची भीती वाटायची, म्हणून त्यांनी नकार दिला. त्यांच्या सुनेने त्यांना तज्ज्ञाकडे आणले. त्यांना रोज भिजवलेले चणे आणि बाकीच्या 4 गोष्टी खाण्याचा सल्ला देण्यात आला.
4 आठवड्यात हिमोग्लोबिन 6 वरून 8 झालं, 8 आठवड्यात 9 आणि 12 आठवड्यात 11 झालं. सुषमाताई जणू पुन्हा जिवंत झाल्या. आज त्या मंदिरात भजन गातात. त्यांचा आवाज इतका बुलंद आहे की संपूर्ण परिसर ऐकतो. चण्यामध्ये प्रोटीन, आयर्न, फोलेट सर्व काही आहे. यामुळे रक्त वाढतं, स्नायू तयार होतात आणि ऊर्जा मिळते. मोड आलेल्या चण्यांची ताकद तर त्याहूनही जास्त असते. रात्री मुठभर चणे भिजवा, सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यात खा. चण्यांना मोड आणण्यासाठी त्यांना एका ओल्या फडक्यात बांधून 24 तास ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, स्टीलनेक फॉर्म्युला. या 5 गोष्टी वेगवेगळ्या खाल्ल्याने 50% फायदा होतो, पण एका खास पद्धतीने एकत्र खाल्ल्यास 300% फायदा मिळतो. लक्ष देऊन ऐका. सकाळी 6 वाजता बाजरीची खिचडी किंवा दलिया यामध्ये 1 चमचा तिळाची पूड मिसळा. सोबतच 10-15 भिजवलेले शेंगदाणे खा. सकाळी 8 वाजता रिकाम्या पोटी भिजवलेले मेथीदाणे चावून खा आणि त्यावर पाणी प्या. दुपारी 12 वाजता भिजवलेल्या चण्यांची सॅलड यामध्ये टोमॅटो, काकडी आणि लिंबू पिळा. संध्याकाळी 4 वाजता तिळगुळाचा लाडू किंवा तिळाची चिक्की खा. रात्री 8 वाजता हलके जेवण जसे की भाजी, पोळी. झोपण्यापूर्वी पायांना तिळाच्या तेलाने मालिश करा. हे फक्त 8 आठवडे करा. असा दावा केला जातो की याने वेदना 70% कमी होतील आणि ऊर्जा दुप्पट वाढेल. तुम्ही न धापता जिने चढू शकाल. आता तुमच्या समोर 2 चित्र उभी केली जात आहेत. चित्र 1, तुम्ही हा व्हिडिओ बंद करता आणि विसरून जाता. 2 वर्षानंतर तुम्ही व्हीलचेअरवर बसलेले आहात आणि नर्सिंग होममध्ये जाण्यावरून मुलांशी वाद घालत आहात. तुम्ही स्वतः आंघोळ करू शकत नाही, स्वतः शौचालयात जाऊ शकत नाही. प्रत्येक कामासाठी मुलावर अवलंबून आहात आणि मनात विचार करत आहात, काश त्या दिवशी मी सुरुवात केली असती. चित्र 2, तुम्ही आजपासून सुरुवात करता. 2 वर्षानंतर तुम्ही बागेत आपल्या नातवासोबत धावत आहात, मुलीच्या लग्नात नाचत आहात, मित्रासोबत ट्रेकिंगला जात आहात. स्वतंत्र, मजबूत, आनंदी. तुम्ही कोण चित्र निवडाल? आता 3 काम करा. 1 लाईक बटन दाबा, जेणेकरून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. लक्षात ठेवा, तुमच्या नातवंडांना असे आजी आजोबा हवे आहेत जे त्यांच्यासोबत खेळू शकतील. तुमच्या मुलांना असे आईवडील हवे आहेत जे स्वतंत्र असतील. आणि तुम्ही स्वतः एक मजबूत आणि आनंदी वृद्धापकाळास पात्र आहात. तुमचे आरोग्य हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. वाढत्या वयाला ती हिसकावून घेऊन देऊ नका. लढा, तुमची ताकद परत मिळवा आणि प्रत्येक दिवस भरभरून जगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मजबूत पाय म्हणजेच मजबूत आयुष्य.